सांभाळू शकतो. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल का मी प्रत्येक सर्वे मध्ये 1 नंबरला होतो का नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना बोबाटा झालाय. प्रत्येक गोष्टीत मी 1 नंबरला होतो. पण माझा बाप एसटी ड्रायव्हर, माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझं तिकीट काढलं गेलं दादा. पण ठीक आहे, मला त्या गोष्टीचं घेणं देणं नाही. पण माझ्या पारनेर नगर तालुक्यातील युवकांचं जर काही होत असेल, त्यांना न्याय भेटत असेल, तर माझा हात धरा आणि मला कुठल्याही स्टेजवर घेऊन जा. मला काही घेणं देणं नाही. फक्त माझ्या युवकांचं, माझ्या या पोरांचं चांगलं झालं पाहिजे. आज मला म्हणणार आहे का तू विकला, तू पैसे घेतले, तू काय घेतले, पण माझी आई इथे आहे. आज माझ्या आईने प्रचाराला निघताना माझ्या खिशात 2000 रुपये टाकले. म्हणले तुझ्या डिझेलला राहू दे दादा. मला काय घेणं देणं नाही. आज ठीक आहे, मला टाळलं, मला काय घेणं नाही. पण माझ्यासाठी जे युवक डबा बांधून फिरत होते ना, आज माझे सतीशला या ठिकाणी घरात घेऊन शिव्या दिल्या. अरे बँचोल म्हटलं, तू विजूचं काम करतो का? तू तुझ्या विकेचं काम केलं का? काय करायचं झालं मी आज? माझ्या पाठीमागे जर कोणी उभं नाही राहिलं तर मी या लेकरांना कसा न्याय देऊ? मी नाही न्याय देऊ शकत. आज तुमच्या शेजारी सर बसले, सरांची बदली गेली तिकडे रायगडला.